विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YVD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, मागे जी भरती आलेली होती उच्च न्यायालयामध्ये, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या 3 घटकांमध्ये आपण फॉर्म भरलेले आहेत. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे याची ऑफिशियल माहिती आलेली आहे. एकूण किती फॉर्म आलेले आहेत, RTI मार्फत माहिती उपलब्ध झालेली आहे. तर डिटेल्समध्ये किती फॉर्म आलेले आहे, मुंबईला किती आलेले आहेत, नागपूरला, छत्रपती संभाजीनगरला सर्व माहिती सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि सर्व अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट परीक्षांच्या तारखा काय असणार आहे हे देखील तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला वेळेतच बघायला भेटतील. आणि आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. त्याच्या अगोदर या ठिकाणी व्हिडिओ डिटेल्समध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी भरती झालेली आहे, येथून मागे झालेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या आतापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच, इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका बघू शकता कव्हर करण्यात आलेल्या आहेत. 2000 इथं बघू शकता, 19च्या, 20च्या, 23च्या, 25च्या सर्व कव्हर करण्यात आलेले आहेत. कधीच्या कधीच्या किती आहेत हे देखील तुम्ही बघू शकता. आणि इथं त्याचा सराव याचे बघू शकता, जेवढ्या पण अनुक्रमानिका इथे तुम्ही बघू शकता, एकदम बेस्ट लेवलचे प्रश्न याच्यामध्ये त्यांनी कव्हर करण्यात आलेले आहेत. 70 पेक्षा जास्त या ठिकाणी प्रश्नपत्रिका याच्यामध्ये उपलब्ध आहेत. अभ्यासक्रम वगैरे आणि शिपाई आणि लिपिकसाठी सर्वात बेस्ट पुस्तक हे ठरणार आहे. ठीक आहे, त्यासाठी नक्की हे पुस्तक खरेदी करा. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा या ठिकाणी ऑनलाईन खरेदी करू शकता. दोन्ही हे जे पुस्तक आहे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असलेले तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यासाठी नक्कीच हे पुस्तक खरेदी करा. मुंबई उच्च न्यायालय भरती 70 प्रश्नपत्रिका संच. आता जो आपल्या व्हिडिओचा मेन मुद्दा आहे, त्या मुद्द्याकडे आपण इथे आलेलो आहे. तर सर्वात पहिल्यांदा सांगण्या अगोदर ही जी माहिती आहे ना, कंबाईन एक्सप्रेस या टेलिग्राम ग्रुपवाल्यांनी हा RTI टाकला होता आणि त्यांच्या ग्रुपवरती सर्व अपडेट तुम्हाला सर्व ऑथेंटिक अपडेट, फास्ट अपडेट बघायला भेटतील. त्यांच्या नक्की जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप. ठीक आहे. आता आपण त्यांनी ही RTI टाकलेला होता. RTIची या ठिकाणी माहिती त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. सर्व टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला ही माहिती आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आता इथं अर्ज किती आलेले आहेत तर बघू शकता, प्रिन्सिपल सेट ऑफ बॉम्बे म्हणजे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयासाठी हे कोणत्या पदासाठी आहे ही माहिती, तर इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, ही क्लर्क पदासाठी माहिती आहे. ठीक आहे, क्लर्क पदासाठीची माहिती सांगत आहे. तर बॉम्बे म्हणजे या ठिकाणी मुंबई येथे जर बघितलं तर 29,697 अर्ज प्राप्त झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रँच छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर येथे किती आलेले आहेत तर इथे बघू शकता 37,240 अर्ज इथे प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर नागपूर ब्रांच, नागपूर ब्रांचला इथे बघू शकता किती तर 20,800 20,890 एवढे अर्ज प्राप्त झालेले आहे नागपूर ब्रांचला. ठीक आहे. आता जर या तिघांची जर टोटल केली तर टोटल होते 1,27,827 एवढे सर्व तीनही ब्रांच मिळून अर्ज आलेले आहेत. आता विद्यार्थी बोलतील या ठिकाणी जे आपण ही क्लर्क म्हणजे लिपिक पदासाठी माहिती दिलेली आहे. लवकरच उद्या किंवा परवा आपण याच्याबद्दल शिपाई पदासाठी अशा प्रकारे किती अर्ज आलेले आहेत याची देखील माहिती उपलब्ध करून देणार आहोत. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परीक्षांच्या एक्झॅक्ट तारखा देखील सांगणार आहे. तुम्हाला एवढंच सांगतो की फेब्रुवारी, आता फेब्रुवारी चालू आहे, मार्चमध्ये पेपर होणार नाही, एप्रिलमध्ये तुमचे पेपर होणार आहेत. ठीक आहे. तुमच्याकडे अजून 1 महिना जवळ-जवळ शिल्लक आहे, असा धरून चला, 1-1.5 महिना. कारण ही जे याच्यामध्ये अजून एक लिस्ट लागणे बाकी आहे, ज्याला शॉर्ट लिस्ट मराठीमध्ये अल्पसूची म्हटलं जातं. ती लिस्ट लागल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांचं ज्या लिस्टमध्ये नाव येईल त्याच विद्यार्थ्यांना पेपर देण्यात येईल. आता विद्यार्थ्यांचं दुसरं असं म्हणणं आहे की शॉर्ट लिस्ट लागणार नाही. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांनी ₹1000 ₹1000 चलन तेथे फी भरलेली आहे. परंतु तसं काही मला वाटत नाही, कारण जाहिरातीमध्ये पूर्णतः उल्लेख केलेला आहे, अल्पसूची जास्त फॉर्म जर आले तर अल्पसूची केली जाणार आहे. म्हणजे शॉर्ट लिस्ट केली जाईल. ज्या विद्यार्थी एज्युकेशनल जास्त आहे त्यांचंच तेथे नाव असेल असं त्यांनी म्हटलं जात आहे. ठीक आहे. बघूयात शॉर्ट लिस्ट लागल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा अपडेट तुम्हाला दिली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.